सर्वात प्रथम माझा सर्वांना सादर दंडवत प्रणाम. महदंबा ह्या कवयित्रीबद्दल आपण आज बोलणार आहोत. खूप काही इथे आज जाणून घेणार आहोत. खरं तरी ह्या महदंबाबद्दल कुणी बोललं जात नाही, फारसं आपण ऐकलेलं देखील नसेल, पण आज आपण हे नक्कीच ऐकणार आहोत. तर चला पाहूया महदंबाची गोष्ट काय होती. महदंबा मराठी कवितेची मोठी माय. महदंबा मराठी भाषेतील आद्य कवयित्री. मुक्ताबाई आणि जनाबाईच्या कितीतरी आधी जिनं मराठीत ढवळे नावाचा ग्रंथ लिहिला, जो मराठीतला अजरामर ग्रंथ समजला जातो. त्या ढवळ्याची रचना करती महदंबा. हा दंबा या शब्दाचा अर्थ आहे मोठी माय. महद म्हणजे मोठी, अंबा म्हणजे अम्मा, अम्मा म्हणजे आई, आई म्हणजे माय. म्हणून महदंबा या शब्दाचा अर्थ मोठी माय असा होतो. तिचे मूळ नाव महदंबा नव्हते. मातापित्याने तिला दिलेले नाव रूपपै असे होते. कदाचित ती दिसायला सुंदर असावी. रूपपै म्हणजे रूपवान, सुंदर. आपण नाही का अलीकडच्या काळात मुलींचं नाव ठेवतो सुंदर, सुंदराबाई, तसं हे रूपपै. पण पुढे श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात आल्यावर तिची चिकित्सक दृष्टी पाहून श्री चक्रधर स्वामींनी तिला आपल्या परिवारातील कारभारीण मोठी माय म्हणून महादंबा असे नाव दिले. जगदंबा हे नाव सर्वत्र आहे, पण महदंबा हे नाव मात्र फारसे कुणाला माहीत नसते. हा शब्दही कुणाला फारसा माहीत नसतो. श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेला दिलेली ही देण. तर अशी ही महादंबा महानुभव परिवाराची श्री चक्रधराच्या सहवासातल्या सर्वांची मोठी माय. कारण ती सतत श्री चक्रधर स्वामींना काहीतरी प्रश्न विचारित राहायची. म्हणून श्री चक्रधर स्वामी तिच्याविषयी म्हणायचे, म्हातारी चर्चक, म्हातारी चिकित्सक, येथे काहीतरी पुसतची असे. म्हणजे सतत चर्चा करणारी, सतत चिकित्सा करणारी, सतत काहीतरी विचारात राहणारी अशी ही म्हातारी आहे. तिने विचारलेल्या प्रश्नामुळे श्री चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञान सांगितले. आपली अनेक सूत्रे तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणूनच श्री चक्रधर स्वामींच्या निरूपणात आलेली आहेत. आपल्या एकांतातल्या सगळ्या लीळा केवळ महादंबेने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे म्हणून श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच आज त्या उपलब्ध आहेत. म्हणजे महदंबा केवळ ढवळ्याचीच निर्माती नव्हती, तर लीळाचरित्र या ग्रंथाची निमित्त कारण देखील होती. जरी लीळाचरित्र माहीम भट्टाने लिहिलेले असले तरी त्याला निमित्त कारण महदंबा झालेली आहे. त्यामुळे महदंबाचे मराठी वाङ्मयावर अनंत उपकार आहेत. महदंबाच्या या स्वभावामुळे चक्रधर परिवाराचे नेतृत्व आपोआपच तिच्याकडे आले आणि म्हणून चक्रधरांनी तिला महदंबा असे नाव दिले. म्हणजे आपल्या परिवाराची मोठी माय. आपण नाही का एखादी चुणूक दाखवणारी मुलगी पाहिली की अहो मोठी माय असं म्हणून तिचा गौरव करतो, तसंच हे महदंबा ही केवळ श्री चक्रधराच्या परिवाराची मोठी माय नव्हती, तर ती मराठी कवितेची देखील मोठी माय होती. कारण मराठीतली पहिली उपलब्ध कविता म्हणजे महदंबेचे ढवळे आहेत. त्या आधीची नोंदवलेली एकही कविता मराठीमध्ये उपलब्ध नाही. ढवळे हे कदाचित लोकगीत असावे. वेडीपिशी मूर्ती म्हणून ओळखले जाणारे श्री चक्रधर स्वामींचे आणि पर्यायाने महानुभव परिवाराचे गुरु श्री गोविंद प्रभू यांना एकदा अचानक लग्न करण्याची इच्छा झाली. ते हट्ट घेऊन बसले, मला लग्न करायचे आहे. एक स्त्री त्यांच्यासोबत विवाह करायला तयार झाली. श्री गोविंद प्रभूंचा विवाह रचला गेला. त्यावेळी सर्व परिवाराने महदंबेला तू विवाह गीत म्हण अशी विनंती केली आणि महदंबेने ढवळे गायले. गोविंद प्रभूंच्या खोट्या खोट्या विवाहानिमित्त हे ढवळे गायले गेलेले आहेत. ढवळे हा विवाह गीताचाच प्रकार म्हणायला हरकत नाही. धवल म्हणजे पांढरी बाजू. लग्नात मुलीकडची म्हणजे नवरीकडची बाजू काळी समजली जाते आणि मुलाकडची म्हणजे नवरदेवाकडची बाजू पांढरी म्हणजे धवल समजले जाते. त्या नवरदेवाच्या बाजूने म्हटले जाणारे गीत म्हणजे ढवळे. असाही ढवळे या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. श्री गोविंद प्रभू हे नवरदेव होते आणि नवरदेवाच्या बाजूने विवाहात म्हटलं जाणारी गाणी म्हणजे धवल गीते म्हणजे ढवळे असा त्याचा अर्थ होय. म्हणजे श्री गोविंद प्रभूंच्या विवाहात महदंबेने पारंपरिक विवाह गीताच्या धर्तीवर उत्स्फूर्तपणे रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या विवाहाची कथा रचून म्हटली, तेच हे ढवळे. तिथून मराठी कवितेची सुरुवात झाली. पुढे अनेकांनी ही श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा मराठीत लिहिली. त्यात प्रत्यक्ष महानुभव कवी नरेंद्र वारकरी, संत एकनाथ महाराज, पंडित कवी विठ्ठल बिडकर आणि अशा कितीतरी लोकांनी मराठीत रुक्मिणी स्वयंवरे लिहिली.
स्वयंवर आखण्याची एक परंपराच मराठीत रूढ झाली. पण या स्वयंवराखाण्याचा खरा स्रोत आहे तो म्हणजे महादंबेचे धवळे. त्यामुळे महादंबेला मराठी कवितेची मोठी माय म्हणायला देखील हरकत नाही. अशी ही महदंबा मुळात जन्माला आली ती मराठवाड्यात 800 वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर वसलेल्या पुरी पांढरी नावाच्या गावात. एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कुटुंबात त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसला तरी महदंबा ही वडिलांची लाडकी असल्यामुळे पुराण कीर्तन श्रवणातून आणि वडिलांच्या मार्गदर्शनातून तिने बऱ्यापैकी मोठ्या पुराणाचा अभ्यास केलेला होता, वाचन केलेले होते, श्रवण केलेले होते. त्यामुळे तिला स्वतः पुराणकथा सांगता येत तिचे वडील कौतुकाने आमची रुपये पुराण कथा सांगते असे अभिमानाने लोकांना सांगत असत. महादंबेचे वडिलांचे नाव वाय नायक तर चुलते माधव भट. महदंबेचे चुलते कुटुंबाचा कारभार पाहिजे, चुलतेच महादंबेची सगळी व्यवस्था पाहिजे. महदंबेच्या चुलत्यांना 4 अपत्ये होती. एक नागदेव, दुसरा सारंगपाणी आणि तिसरा वैसोबा आणि उमाईसा नावाची एक मुलगी. असा हा संसार सुखाने चाललेला होता. पुढे रुपईचा विवाह झाला आणि सुखाने संसार झाला. पण अचानक तिच्या पतीचे निधन झाले. वधव्याची कुऱ्हाड तिच्यावर कोसळली. खूप दुःखी अंतकरणाने ती माहेरी परत आली आणि आपल्या आईसोबत चुलत्याकडे राहू लागली. दरम्यान तिच्या चुलत बहिणीच्या उमाईसाचाही विवाह झाला. पण दुर्दैवाने तीही विधवा झाली. या 2 विधवा बहिणी आईसोबत एकत्रित राहू लागल्या. त्या दरम्यान माधव भटांचंही निधन झालं आणि घरावर मोठीच आपत्ती कोसळली. या आपत्तीमधून हिऱ्याचा व्यापार करणाऱ्या सारंगपाणी या भावाने आपले घर सावरले. तो आपला व्यापार देशोदेशी करू लागला. पण असाच कुठेतरी दूर देशी व्यापाराला गेला असताना तिकडेच त्याची हत्या झाली. पुष्कळ दिवस वाट पाहून घरचे थकले आणि एक दिवस कुणीतरी येऊन वार्ता सांगितली. सारंगपाणीची हत्या करून दरोडेखोरांनी त्याची सगळी संपत्ती लुटली. पुन्हा एकदा सगळे घर दुःखाच्या गर्तेत सापडले. नागदेव विडापिसा झाला. तोही खरे तर हुशार होता, विद्वान होता. पण त्याने सर्व विद्वत्ता आणि सर्व हुशारी टाकून देऊन आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गुंडगिरी स्वीकारली. नंगी तलवार नाचपत तो गावात फिरू लागला. भावाचे मारेकरी खतम केल्याशिवाय, भावाच्या खुनाचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही अशा गरजानं तो करायचा. पण ते दरोडेखोर काही त्याला सापडत नाही. पिसळलेला नागदेव गावातल्याच लोकांना त्रास देऊ लागला. त्यामुळे आधीच्या दुःखाच्या गर्दीत सापडलेले घर बदनामीच्या गर्दीत सापडले. घरातल्या या 3 विधवा मायलेकी घर सोडून शेजारच्या राऊत सगावी जाऊन गोदावरी काठी झोपडी बांधून देवधर्म करण्यात आपले आयुष्य वेचू लागल्या. त्या काळात विधवा स्त्रियांना काय दुःख भोगावी लागत होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जेमतेम जीव जगवणे एवढेच तेव्हा शक्य होते. नाहीतर पतीच्या सरणावर लोटून तिला बळजबरीने सती जाणे भाग पाडले जायचे. अशा काळात देवाचे नाव घेत त्या 3घी जिवंत होत्या. त्या काळात त्यांना चक्रधरांचे शिष्य रामदेव भेटले. त्यांनी या 3 विधवांना चक्रधर स्वामींविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यांच्यासोबत स्त्रिया कशा सुरक्षित असतात तेही सांगितलं. श्री चक्रधरांचे नाव आणि कीर्ती ऐकून त्या विधवांना त्यांचा आधार वाटला. रामदेव त्यांना पुराण सांगू लागले आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालू लागले. आणि आपल्या विधवा आई आणि बहिणीसोबत कुणीतरी एक पुराणिक राहतो हे ऐकून संतापलेल्या नागदेवाने एक दिवस जाऊन रामदेवाचा भयंकर अपमान केला आणि आईलाही तो अद्वा काहीतरी बोलला. तेव्हा दुःखतिरेकाने कळवून आईने निर्वाणीच नागदेवाला काही बाई बोलल्या. आईचा आक्रोश ऐकून नागदेवाला उपरती झाली आणि नागदेवाने रामदेवाला शोधून आणले. रामदेवाच्या विनंतीनुसार एक दिवस सगळे श्री चक्रधर स्वामींना भेटायला सिन्नरला गेले. तेथे श्री चक्रधर स्वामींची आणि या परिवाराची भेट झाली. या संपूर्ण परिवाराचा उद्धार झाला. किंकर्तव्य मूढ झालेला नागदेव आणि मरणपंथाला टेकलेल्या या 3 विधवा यांच्या आयुष्यात श्री चक्रधरांनी प्राण फुंकले. हेच नागदेव पुढे महानुभव पंथाचे आचार्य झाले आणि ह्याच विधवा पुढे महानुभव पंथाच्या आधारस्तंभ झाल्या. यातली रुपई ही पुढे श्री चक्रधर स्वामींची लाडकी शिष्या महादंबा झाली. तिच्या स्वभावामुळे ती सगळ्या परिवाराला जोडून ठेवायची. त्यामुळे सगळा परिवार तिच्या ऐकण्यात असायचा. श्री चक्रधरांना महादंबेचा मोठा आधार वाटायचा. त्याशिवाय ती बहुश्रुत असल्यामुळे आणि वडिलांकडून तिने बऱ्यापैकी पुराण श्रवण आणि ज्ञानग्रहण केल्यामुळे तिचा उत्सुक स्वभावामुळे ती श्री चक्रधर स्वामींसोबत चर्चेत नेहमीच अग्रेसर असायची. उत्सुकतेने श्री चक्रधर स्वामींना काही बाही विचारत राहायची. त्यानिमित्ताने श्री चक्रधरांच्या मुखातून तत्वज्ञान बाहेर पडायचे.
आपल्या जुन्या आठवणी बाहेर पडायच्या आणि त्यांच्या संकलनातूनच लीळाचरित्र आणि महानुभावांच्या तत्वज्ञानाची उभारणी झाली. पुन्हा या सगळ्या परिवाराला सोडून श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यावर सैरभर झालेले नागदेव वेडे होऊन एका डोंगरात पडलेले होते. हा सगळा परिवार श्री गोविंद प्रभूंकडे गेला. सगळेच नागदेवाचार्यांना शोधून थकलेले होते. कोणालाही ते सापडले नाही. त्यामुळे किंकर्तव्य मूढ झालेला हा सगळा परिवार गोविंद प्रभूंजवळ राहू लागला. पण आपला भाऊ कुठे सापडत नाही. त्यामुळे सैरभैर झालेल्या महादंबेला श्री गोविंद प्रभूंनी सांगितलं, यवतमाळ जिल्ह्यात भानखेडेच्या डोंगरात तो बेशुद्ध पडलेला आहे. त्याला शोधत शोधत महादंबा गेली आणि आपल्या शुद्ध हरवलेल्या भावाला पाठीवर घेऊन ती रुद्धपरला आली. श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनाने नागदेव हळूहळू पूर्वपदावर आले. तेथून पुढे ते महानुभाव पंथाचे आचार्य झाले आणि अख्खा पंथाची त्यांनी उभारणी केली. जर महादंबा नसत्या आणि त्यांनी नागदेवाचार्यांना शोधून आणलं नसतं, आपल्या पाठकुळी घेऊन आल्या नसत्या, तर आज महानुभाव पंथाचा सोडाच, पण महानुभाव हा शब्दही आपल्याला माहीत झाला नसता. अशा अनेक अर्थानं महादंबा ही महानुभाव पंथाची, मराठी भाषेची, मराठीची कवितेची आणि आपल्या सगळ्यांची मोठी माया आहे. तिला शतशत वंदन. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. तर तुम्हाला ही महादंबाची गोष्ट, इतिहास कसा वाटलाय आपल्याला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. दंडवत प्रणाम.